मोदनची आई जगदंबा मातेच्या चरणी मी या ठिकाणी नतमस्तक होतो आणि तपस्वी ऋषी उदयगिरी बाबा यांचा देखील आशीर्वाद या ठिकाणी प्राप्त करतो. खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे पृथ्वी ही अतिशय प्राचीन अशा प्रकारची नगरी आहे. अनेक राज्य सरकारच्या बघितलेली ही नगरी आहे आणि आजही पृथ्वीचा जो किल्ला आहे अनेक रणसंग्रामाचा साक्षीदार असलेला हा किल्ला या ठिकाणी एक मोठा इतिहास आपल्याला सांगतो. अशा प्रकारची एक मोठी स्वातंत्र्याची चळवळ देखील बघितलेली ही नगरी आहे. नगरावरचा मुक्तीसंग्राम बघितलेली ही नगरी आहे आणि रोज खऱ्या अर्थानं या नगरीला या ठिकाणी एक वेगळं आणि अनन्य साधन अशा प्रकारचं महत्व आहे. पृथ्वी अशा ठिकाणी आहे की ज्या ठिकाणी एकीकडे कर्नाटक आहे, दुसरीकडे महाराष्ट्र आहे आणि एक मोठी बाजारपेठ म्हणून पृथ्वीकडे पाहिलं जातं. वेगवेगळ्या प्रकारचा जो काही व्यापार आहे हा देखील या पृथ्वीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात होतो आणि पृथ्वीबद्दल असं सांगितलं जातं की राजकारणाच्या आखाड्यात कुस्ती आणि विकासाच्या राजकारणात दोस्ती अशा प्रकारे या पृथ्वीची चर्चा ही नेहमी असते. मला आनंद आहे की या पृथ्वीमध्ये पुन्हा एकदा आपल्या समक्ष मी आलेलो आहे आणि या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपला आशीर्वाद हा भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, RPI या आपल्या युतीकरता या ठिकाणी मिळावा अशी विनंती करण्याकरता मी आलो. बंधू भगिनींनो, कालच 26 नोव्हेंबर झाला. 26 नोव्हेंबर हा याकरता अत्यंत महत्वाचा दिवस आहे की तो भारताचा संविधान दिवस आहे. 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपल्या देशाच्या संविधान सभेने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं ते संविधान स्वीकारलं, ते अंगीकारलं आणि त्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी हे संविधान देशामध्ये लागू झालं. हे संविधान आपल्याकरता यासाठी महत्वाचं आहे की आज ज्या निवडणुका आपण करतोय, ज्या लोकशाहीमध्ये आपण राहतोय, जो अधिकार आपल्याला मिळालेला आहे तो याच बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त करून दिला आहे. या संविधानाने या ठिकाणी खऱ्या अर्थानं समतेचं राज्य तयार केलं आहे. या संविधानाने सर्वांना एक मताचा अधिकार दिला आहे. काका गरीबाला देखील एकच मत देता येतं आणि गरीबातल्या गरीबालाही एक मत देता येतं. अशा प्रकारची समता आणि समतायुक्त लोकशाही या भारतामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापित केली आणि या लोकशाहीने एक मोठं परिवर्तन काय केलं तर आपल्याला माहिती आहे की अनेक शतकानुशतक आपल्याकडे राणीच्या पोटातून राजा जन्माला यायचा. जो राणीच्या पोटी जन्म घ्यायचा तो राजा असायचा. पण आपल्या संविधानाने सांगितलं आता राजा हा राणीच्या पोटी जन्माला येणार नाही, तो मताच्या पेटीतून जन्माला येईल. जो मतदार या ठिकाणी लोक करतील आणि त्याला निवडून देतील तोच या ठिकाणी राज्य चालवेल. आणि म्हणून या लोकशाहीमध्ये या निवडणुकीचं महत्व हे अनन्य साधारण अत्यंत महत्वाचं अशा प्रकारचं आहे. आज आपल्याला माहिती आहे आपल्या देशामध्ये अनेक वर्ष आपण विकास करतो पण आपल्या विकासाचा केवळ बिंदू नेहमी गाव आहे आणि ते महत्वाचं देखील आहे. भारत हा गावात असतो. 7 लाख गावं भारतामध्ये आहे, 40,000 गावं आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. पण आता भारत हा शहरामध्ये देखील बसतो. आपण जर बघितलं तर महाराष्ट्राची 6.5 कोटी जनता ही 40,000 गावांमध्ये जाते आणि तेवढीच 6.5 कोटी जनता उदगीरसारख्या 400 शहरांमध्ये राहते आणि म्हणून आज शहरांनाही तेवढंच महत्व आलंय. आपण वर्षानुवर्ष शहरांकडे दुर्लक्ष केलं. लोक गावातून शहराकडे येत होती. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, रोजगार याची संधी शहरामध्ये असल्यामुळे लोक शहरात येऊ लागले.
शिक्षणाच्या संधी शहरामध्ये तयार होतात, त्यामुळे शहरं देखील चांगली झाली पाहिजे. आणि म्हणून पहिल्यांदा या देशामध्ये देशाच्या मध्यवर्ती सरकारने, मोदी सरकारने अटल अमृत सारखी योजना तयार केली आणि या योजनेच्या माध्यमातून लाखो कोटी रुपये वेगवेगळ्या शहरांना त्या ठिकाणी द्यायला सुरुवात केली. आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर 50,000 कोटी रुपये माननीय मोदीजींनी शहर विकासाकरता या ठिकाणी अटल योजनेला दिले आणि त्यातून मोठ्या प्रमाणात आज आपला विकास चालू आहे. मोदीजींनी सांगितलं प्रत्येक शहरामध्ये भुयारी गटाराची योजना असलीच पाहिजे. जेवढं महिन्याचं पाणी आहे हे भुयारी गटारात गेलं पाहिजे आणि ते भुयारी गटारात गेल्यानंतर नदी नाल्यामध्ये चालवायचं नाही, तर एसटीपी तयार करून त्याच्यामध्ये प्रक्रिया करून त्यातला मैला बाजूला करून त्यातलं खत तयार करा आणि जे चांगलं पाणी आहे ते पाणी पुन्हा नदी नाल्यात सोडा, जे शेतकऱ्याच्या सिंचनाकरता कामी येईल. अशा प्रकारची आज एक मोठी योजना संपूर्ण महाराष्ट्रामधल्या प्रत्येक शहरामध्ये भुयारी गटार बनवण्याकरता आपल्याला मोदीजींनी दिली आणि महाराष्ट्र सरकारने देखील त्याच्यामध्ये आपला पैसा टाकला आणि आता ही कामं आपण सुरू केली आहे. प्रत्येक शहरामध्ये पिण्याचं पाणी असलं पाहिजे, प्रत्येक घरापर्यंत पाणी पोचलं पाहिजे, प्रत्येक घरातल्या माझ्या माता भगिनींनी नळ उघडल्यानंतर रोज तिला स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे. हे मोदीजींनी सांगितलं. हजारो कोटी रुपये त्या पाण्याच्या योजनेकरता आपल्याला दिले. आपले संजय भाऊंनी सांगितलं, मी ज्यावेळेस या ठिकाणी 2016 आलो होतो, रिपोर्टिंग झाल्यानंतर एक पाणी पुरवठ्याची योजना आपण घोषित केली, त्याला निधी दिला आणि संजय भाऊंनी प्रयत्न करून ते काम या ठिकाणी पूर्ण करून घेतलं आणि आज आपल्याकडे पाणी येत आहे आणि अजून चांगल्या पद्धतीने हे पाणी आपल्याला आणायचं आहे. त्यामुळे रस्त्यांची व्यवस्था असेल, उद्यानं असतील, या ठिकाणी खेळाची मैदानं असतील, या ठिकाणी शाळा असतील, या ठिकाणी दवाखाने असतील, अशा सगळ्या सोयी आपल्यापर्यंत पोहोचवण्याकरता या ठिकाणी माननीय मोदीजींनी पैसे दिले. आज आपल्याकडे 140 कोटी रुपयाची भुयारी गटाराची योजना पहिल्या टप्प्याची आली. हा सगळा निधी मोदीजींच्या माध्यमातून आला आणि आता दुसरा टप्पा आपल्याला हवाय. संजय भाऊ काळजी करू नका, दुसरा टप्पा ही मिळणार आणि संपूर्ण उदगीरला आपण त्या ठिकाणी नालीमुक्त हे निश्चितपणे करणार आहे. आज निवडणुकीच्या 150 कोटी रुपयाची आपण योजना केली आणि एवढंच नाही, राष्ट्रात रोड ते उदगीरपर्यंतचा 150 कोटी रुपयाचा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता असेल. आज उदगीरमध्ये आल्यानंतर खूप चांगलं वाटतं. या ठिकाणी प्रशासकीय इमारती इतक्या सुंदर झालेल्या आहेत की त्या पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की तुम्ही लोक खूप हुशार आहे. या ठिकाणी अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय, अतिरिक्त एसपीचं कार्यालय, सगळे अतिरिक्त कार्यालय तयार करून घेत आहे. तुम्हाला माहिती आहे, ज्यावेळी महाराष्ट्रात नवीन जिल्हे तयार करायची वेळ येईल त्यावेळी तुम्ही गावात होणार आहे ते आमच्याकडे सगळंच आहे, आम्हाला तुम्ही द्या. तर ठीक आहे, ही अतिशय चांगली गोष्ट आहे. त्यामुळे तुम्ही ज्या ज्या गोष्टी या ठिकाणी मागितलेल्या आहेत त्या त्या गोष्टी अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय, अतिरिक्त एसपीचं कार्यालय, MIDC अशा ज्या सगळ्या मागण्या तुम्ही केलेल्या आहेत, मी तुम्हाला आश्वस्त करतो उदगीरची जनता आपल्यावर आशीर्वाद देणार आहे. आपल्या नगराध्यक्षांसहित पूर्ण बहुमत आपल्याला देणार आहे आणि मग त्यांच्या बहुमताचा त्या ठिकाणी सन्मान करत या ज्या मागण्या तुम्ही केलेल्या आहेत त्या मागण्या पूर्ण करण्याचं काम हे आपलं सरकार या निमित्ताने निश्चितपणे करेल हे मी आपल्याला सांगू इच्छितो. आज आपल्याला माहिती आहे मोठ्या प्रमाणात ही सगळी कामं करत असताना त्या ठिकाणी आपण एक एक शहर बदलतोय. एकेका शहरामध्ये कॉन्क्रीटचे रोड तयार करणं असेल, त्या ठिकाणी नवीन उद्यानं तयार करणं असेल आणि आता तर मोदीजींनी आयुष्यमान आरोग्य मंदिर आपल्याला दिलेली आहे. शहरांमध्ये आयुष्यमान आरोग्य मंदिराच्या माध्यमातून प्रत्येकाला दवाखाना उपलब्ध झाला पाहिजे, त्या ठिकाणी डॉक्टर असला पाहिजे, त्या ठिकाणी मोफत औषध असले पाहिजे. अशा प्रकारे मोदीजींनी व्यवस्था केली आहे आणि आपणही तुम्हाला माहिती आहे की महात्मा फुले जनारोग्य योजनेच्या अंतर्गत प्रत्येकाला 5 लाखापर्यंतचा इलाज आता मोफत केलेला
ऑपरेशन होत नाही, पैसे नाही म्हणून इलाज होत नाही, अशा पद्धतीनं आता अतिशयोक्ती पण ठेवलं नाही. तुमचं रेशन कार्ड कुठलं मी पाळलं नाही, तुमचं आधार कार्ड कुठलं मी पाळलं नाही. प्रत्येकाला या ठिकाणी हा अधिकार आपल्या राज्याच्या सरकारने या ठिकाणी दिलेला आहे. तर म्हणजे आपल्याला माहिती आहे आपल्या आशीर्वादाने आम्हाला दणदणीत विजय मिळाला. 1 वर्षापूर्वी नव्हतो अशा प्रकारे आम्ही निवडून आलो. निवडून आल्यानंतर तुम्ही त्यांना आपले विरोधक सांगायला लागले, म्हणाले आता मोठ्या संख्येने निवडून आले, आता लाडकी बहीण योजना बंद करणार. 1 वर्ष झालं लाडकी बहीण योजना सुरूच आहे. आणि बहिणीला सांगतो जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे, ती बंद होणार नाही आहे. पण त्याच वेळी मला या ठिकाणी आमच्या साथीदारांना सांगायचं आहे की तुम्हाला ही जनता निवडून देणार आहे. आता लाडक्या बहिणीवर थांबायचं नाही आहे, आता लखपती दिदी आपल्याला तयार करायची आहे. माझ्या या बहिणींना लखपती दिदी आपल्याला बनवायचं आहे. 1 कोटी बहिणी या लखपती दिदी बनतील हे आम्ही या ठिकाणी लक्ष ठेवलं आहे. 50 लाख तरी याच वर्षी आमच्या तयार होणार आहे. पुढच्या 2 वर्षापासून 50 लाख दिदीला आम्ही लखपती दिदी बनवणार आहोत. आणि म्हणून माझ्या बुद्धिमत्तेच्या लाडक्या बहिणी आहे त्यांची जबाबदारी साथीदार तुमच्यावर मी टाकतो आहे. तुम्हाला त्या ठिकाणी माझ्या या बहिणींना लखपती दिदी बनवायचं आहे, त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. आणि मला विश्वास आहे जी आश्वासनं आम्ही देतो ती आश्वासनं आम्ही नेहमी पूर्ण करत असतो. आणि आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस आपण सगळे एकत्रित आहोत. आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार यांचं चिन्ह कमळ आहे, तर आपल्या बाकी नगरसेवकांचं चिन्ह कमळ आणि घड्याळ आहे. ज्या ठिकाणी कमळ आणि घड्याळ दिसेल त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी घड्याळाचं बटन दाबायचे आहे. खरं तर मला अतिशय आनंद आहे की आमच्या संजय भाऊने या ठिकाणी पुढाकार घेतला आणि ही युती या ठिकाणी ठरवली. त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आपले सगळे इतरही उमेदवार या ठिकाणी आलेले आहेत. खरं म्हणजे युतीमध्ये आल्यानंतर आमच्या नागपूरची देखील मला आठवण येते. त्यामुळे त्यांनाही मी या ठिकाणी त्यांचे स्मरण करतो. आणि मी आपल्याला एवढीच विनंती करतो, 2 तारखेला आमच्या उमेदवाराची काळजी तुम्ही करा. 2 तारखेला कमळाची आणि घड्याळाची काळजी तुम्ही करा. आणि त्यानंतर 5 वर्ष तुमची काळजी आम्ही करू हा विश्वास तुम्हाला देतो. आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. नगरपालिका निवडणूक 2025 या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 16 मध्ये भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपाईच्या युतीचे 16 प्रभागातील अ मध्ये मीरा बापूराव यलमटे आणि ब सर्वसाधारण पुरुष मी दत्ताजी व्यंकटराव पाटील उमेदवार आहोत. भारतीय जनता पार्टीचे अध्यक्षपदाचे उमेदवार सौ स्वातीताई सचिन हुडे हे आहेत. ही निवडणूक लढवत असताना, निवडणुकीला समोर जात असताना गेल्या पंचवार्षिक योजनेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता होती आणि त्या कार्यकाळात मामा नगरसेवक होते, मी स्वीकृत सदस्य होतो आणि सचिन उडेही नगरसेवक होते. त्या 5 वर्षात केलेल्या कामाच्या जोरावर आम्ही ही निवडणूक लढवतो आहे. त्या 5 वर्षात उदगीर शहरात आमूलाग्र बदल झाला. बसवराज बागबंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली, त्यानंतर आता बनसोडे साहेब, निटुरे साहेब, गोविंदांना केंद्रे असे आमचे सारे नेते यांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली एक यशस्वी वाटचाल चालू आहे. महत्त्वाचं काम उदगीर शहरासाठी जर बघितलं तर पाण्याचा खूप मोठा प्रश्न इथं होता. पण केंद्र सरकारची अटल योजना अंतर्गत लिंबोटीहून पाणी आणून उदगीर शहराला मुबलक 1950 पर्यंत पाणी पुरवठा, लोकसंख्या गृहीत धरून पाणी पुरवठा होईल यासाठी काम केलं. उदगीर शहरात सुशोभीकरण असो, कॉम्प्लेक्स असो,
रस्ते असो, नाल्या असो, छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे सुशोभीकरण असो, छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ITI कॉलेजपर्यंतच्या दुभाजकात लावलेले वृक्ष नुसते लावून न हे करता ते वाढवून शहराच्या सुशोभीकरणासाठी काम केलं. गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रात पहिला रात्र निवारा जो की अद्यावत चालू असलेल्या स्थितीत हा उदगीरचा आहे. दीनदयाल उपाध्याय रात्र निवारा केंद्र, असे अनेक कामं सांगता येतील. आणि लोकात राहणारे, लोकांचं काम करणारे आम्ही उमेदवार आहोत. आमच्या समोर असलेले जे उमेदवार आहेत ते बापदादाच्या नावावर निवडणूक लढवत आहेत. वडिलाची इच्छा आहे, वडिलाचं इच्छा पूर्ण करायची आहे, यासाठी निवडणूक लढवत आहेत. ही निवडणूक घरगुती किंवा एखाद्या वैयक्तिक व्यक्तीची इच्छा पूर्ण करण्यासाठी नसून तर प्रभागातील सामान्याचे प्रश्न सोडवण्यासाठी, जनसामान्याच्या संपर्कात राहणारा, जनसामान्यासोबत राहणारा एक कार्यकर्ता म्हणून आम्ही हे निवडणूक लढवत आहे. समोरचा उमेदवार कधीही कुणाच्याही संपर्कात आला नाही. त्यांच्या वडिलाच्या नावावर ते निवडणूक लढवत आहेत. आणि ही निवडणूक तशी आमच्यासाठी खूप सोपी आहे, कारण आम्ही लोकात होतो, लोक आमच्या सोबत आहेत. आणि येणारा काळ हे आमचा विजयाची नांदीच राहील. आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार ही अत्यंत यशस्वी आहेत, अत्यंत मनमिळावू लोकात राहणारे आहेत. माझ्यासोबत येलमटे मामा हेही, त्यांचंही काम खूप चांगलं आहे. गेले 20 वर्ष झालं ते नगरपालिकेत, अनुभव मोठा आहे. अशी एक चांगली टीम बनसोडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली, गोविंदांना केंद्रे, बसवराज बागबंदे साहेब, निटुरे साहेब, मनोज पुदाले साहेब, सुधीर भोसले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, नियोजनाखाली ही निवडणूक होते. त्यामुळं 40च्या 40 नगरसेवक व नगराध्यक्ष प्रचंड मताने निवडून येतील याची मला खात्री आहे. आणि उदगीरकरांना माझं एकच नम्र विनंती आहे की कामाचा माणूस निवडा, नावाचा निवडू नका. कुणाचं नाव मोठं आहे म्हणून त्याच्या मागे न जाता कामाच्या माणसाच्या सोबत राहावं हीच विनंती करतो. व येत्या 2 तारखेला कमळ या चिन्हावर बटन दाबून युतीच्या सर्व उमेदवारांना, काही उमेदवारांचे चिन्ह घड्याळ आहेत, या सर्वांना बहुमताने विजयी करावे ही विनंती करतो. धन्यवाद.